केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा येथे सध्या 38 कोटी रुपयांच्या गटार लाईनचं काम NMRDA कंपनीमार्फत सुरू आहे। मात्र या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। विशेषतः नवीन नळ लाईन टाकल्यानंतर लगेचच रस्ते खोदले जात असल्यानं नाराजी व्यक्त होत आहे। नागरिकांच्या घरासमोरील सिमेंटचे रस्ते फोडून पाईपलाईनचं काम सुरू असल्यानं जागोजागी खड्डे पडलेत। याच रस्त्यावर गिट्टी पसरलेली असल्यानं नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। याबाबत ठेकेदार आणि सुपरवायझर यांना रस्ते दुरुस्त करण्याची विनंती केली असता ते अरेरावी करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या कामासाठी एक सिमेंट काँक्रीटची मिक्सर मशीन वार्ड क्रमांक 4 मध्ये आली आहे। नागरिकांची मागणी आहे की गावातील संपूर्ण गटार पाईपलाईनचं काम अति तातडीनं पूर्ण करावं आणि जेथे गिट्टी पसरली आहे तिथे सिमेंट रस्ते लवकरात लवकर तयार करून द्यावेत। यामुळे शाळकरी मुलांना रस्त्यानं ये-जा करताना होणारा त्रास कमी होईल। ग्रामपंचायत धापेवाडा गावातील संपूर्ण रस्ते, नाली, गटार, पाईपलाईन आणि इतर बांधकामे चांगल्या पद्धतीनं करणार असं सांगण्यात येत आहे। तसेच ग्रामपंचायत धापेवाडा मार्फत गावाचा चांगला विकास व्हावा आणि सचिव महोदयांनी जातीनं लक्ष घालून काम करून घ्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। काय नाव काकू? माझं नाव कमला। कोणत्या वार्डात राहता? चौथा गाव धापेवाडा। काय समस्या झाली आहे? हा रोड काहीच जसा होता तसाच पाहिजे होता आम्हाला। आमची नातीन पडली इथं, मग आता जाता बी नाहीत, नेता नाहीत, गाड्या बी नाही जात, मग कसं राहावं आम्ही? नाही पाहिजे आम्हाला, नवीन रोड जसा होता तसाच बनवून द्या। मॅडम आपलं नाव काय? माझं नाव पूजा रवींद्र पारसे। मी धापेवाडा येथे वार्ड क्रमांक 4 येथे राहते आणि आता हे गटर लाईनचं काम काढलं आहे। इथे सगळं आता नुकसान भरपाई करून दिली पाहिजे आमची। कारण काय तर आमचं पाईप फोडले पण त्यांनी डायरेक्ट पाईप टाकले आहे आणि त्याच्या खाली काही काँक्रिटिंग पण नाही केलं आणि वरून हा रोड जो फोडला त्याच्यामुळे आमच्या मुलांना वगैरे भरपूर त्रास होऊन राहिला। तर जो फोडला तो आम्हाला बनवून पाहिजे आणि इथे मुलं कसे खेळू नाही शकून राहिले, काही नाही, पडून राहिले, काही होऊन राहिले, नुकसान भरपूर होऊन राहिलं आमचंही। ग्रामपंचायतने गिट्टी फक्त आणून टाकली आहे का? बस गिट्टीच आणून टाकली आहे पण रोड अजून व्हायचं नाव नाही आहे। 2 महिने झाले असंच चालू आहे। सर आपलं नाव काय आणि हे जे रोडचं हे प्रकार चालू आहे तो माती ते सिमेंट वगैरे टाकायला पाहिजे होता पण त्याच्या खाली सिमेंट टाकायला पाहिजे होतं, ते टाकलं नाही आहे आणि त्याच्यानंतर ते पाईप टाईप टाकलं, त्याबाबत तुम्ही काय बोलाल? सो बेसिकली हमारा जो लेआउट है यहाँ पे लाइक जो रोड का कंस्ट्रक्शन किया था 1 साल पहले कि आप देख सकते हैं वहाँ पे जो रोड है वो भी तोड़ दिया गया था। हमारे इधर रोड नहीं बना था, फिर भी हमें यहाँ पे बहुत जो आम सिविलियंस है बहुत यहाँ पे डिस्टर्ब, यहाँ पे हमको बहुत परेशानी हो रही है। यहाँ पे पहले इन्होंने यहाँ पे जो 1 साल पहले कुछ दिनों पहले लाइक 4-5 महीने पहले यहाँ पे इन्होंने खोदा गड्ढा, उसके बाद उन्होंने नाली का काम किया और फिर उसके ऊपर उन्होंने मिट्टी डाल दी। सिर्फ मिट्टी डालने के बाद उन्होंने काम छोड़ दिया एंड आफ्टर दैट जब भी जो रेनी सीजन पीक टाइम चालू हुआ उस टाइम पे उन्होंने कुछ नहीं करा और फिर जब हम लोग को तकलीफें होने लगी यहाँ पे तो फिर उन्होंने कुछ एक्शंस लिए। फिर हमारे बचाने के, हमारे बोलने के बाद लाइक कोई बोल नहीं रहा था, सिर्फ हमने बोला, फिर उसके बाद उन्होंने कुछ लिया। फिर यहाँ पे उन्होंने सिर्फ ये जो गिट्टी देख रहे हो आप वो डाली है, उसके बाद उन्होंने कुछ नहीं करा है। हमें बहुत यहाँ पे तकलीफें हो रही है। वहाँ का मेन रोड जो है जहाँ पे पानी आता है उससे पूरी यहाँ पे जो मिट्टी है उसके ऊपर आ जाती है। इवन दो मैं मेरे पापा वहाँ पे रोड पे गिर भी चुके थे, उसके बाद भी यहाँ पे जो कॉन्ट्रैक्टर है दे आर नॉट अबाउट टू टेक एनी एक्शंस एंड ऑल। और ग्राम पंचायत के जो ये है सरपंच, उनको भी हमने कॉल करा था, वो भी यहाँ पे आए नहीं है एंड आई डोंट नो उसके बाद क्या होगा। बट फिलहाल की अभी ठीक है, अभी धूप है, फिलहाल बारिश नहीं आ रही है तो अभी हम सिविलियंस को यहाँ पे थोड़ा अच्छी बात है। बट जब बारिश आती है तो यहाँ पे बहुत सी दिक्कतें होती है हमें। शासनाला काय मागणी आहे? गवर्नमेंट को एक ही काम है कि लाइक वेस्ट ऑफ मनी कर रहे हो आप, लाइक जितना भी कर रहे हो उससे अच्छा कुछ अच्छे काम में लगा दीजिए। ये गटर लाइन वगैरह वगैरह, हमारा रोड नहीं है, हाँ एरियाज में बहुत कवरेज आप इतना पे गंदगी फैल चुकी है, तो आप ये साफ करिए, रोड्स बनाइए एंड अच्छे से काम करिए, इससे कोई मतलब नहीं है। सर धापेवाडा वार्ड नंबर 4 मध्ये जो रोड उखडला तो कशाने उखडला आणि त्याच्यावर गिट्टी का बरं टाकली आणि पाईपलाईन म्हणजे ते गडरची लाईन जी होती त्याबाबत खाली सिमेंटचं काँक्रीटचं मसाला वगैरे टाकला का, त्यावर सविस्तर सांगा। त्याच्यात आपल्या ग्रामपंचायतमध्ये NMRD अंतर्गत STBचे काम मंजूर झालेले आहे आणि ते काम पूर्ण आपलं संपूर्ण गावामध्ये चालू आहे। वार्ड नंबर 4 पासून त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यात STBचे जे पाईप टाकलेले आहेत
त्यांनी पाईप टाकल्यानंतर 100 केले. काम व्यवस्थित चांगलं आहे आणि त्याच्यावरती जो सिमेंट रोड फोडलेले आहे ते काही कालावधी 1 महिन्याच्या नंतर त्याच्यावर काँक्रीकरण म्हणजे जसाचा तसा रोड बनवून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं. ते पाईप चुरी टाकली आहे आणि ती मोठी गिट्टी टाकली आहे, त्यामध्ये गड्डे पडले आहेत तिथे, अशी नागरिकांची माग आहे की गड्डे का बरं पडले एवढं टाकल्यानंतर. सध्या एक वेळा ते फिलिंग करता येत नाही सिमेंट रोड असल्यामुळे. अगोदर चुरी आणि एकच पावसामुळे काम गड्डे हे झाले. JSB टाकल्या जाते, त्याच्यानंतर ते पूर्ण फिलिंग झाल्यानंतर त्याच्यावर पूर्ण कॉन्क्रिटिंग केल्या जाते. त्यांचं असं म्हणणं आहे का 1 महिन्यानंतर आम्ही पूर्ण त्याचं हे झालं दबलं त्याच्यानंतर आम्ही सिमेंटकरण पूर्ण करून देऊ जशाचं तसं. जे पाईप आणलेले आहेत ते योग्य आहे असं तुम्ही म्हणता का? सर ते आता NMRDचं काम आहे आणि त्यांच्या एस्टिमेटनुसार काम चालू आहे. त्या पाईप अंदरच्या अंदर ते अगर खराब झाले तर त्यावर काय कराल तुम्ही? त्यांच्याकडे आता सध्या 5 वर्षाचं हे दिलं आहे, म्हणजे टेंडरच 5 वर्षाचं त्यांच्याकडे मेंटेनन्स वगैरे. त्याच्यात आपण NMRDचं काम असल्यामुळे आपल्याकडे त्याची अशी परिपूर्ण माहिती नाही आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तर ते पाईप नाहीसे एका गोट्याने किंवा गायसाने मार काढलेले जास्त भार सोसू शकत नाही असं ते दिसून आले. त्यावर तुम्ही काय बोलाल? आम्ही चौकशी करू सर 1-2 दिवसात येत्या, त्याच्यानंतर आम्ही त्याचा निर्णय तुम्हाला कळवू. हा जो रोड आहे तर कधी बनवून भेटणार लोकांना? आता पावसाळा गेला, एकदा पाण्यानं जर दबल्यानंतर त्याच्यावर पूर्ण फिलिंग केल्या जाईल सिमेंटीकरण. काही लोक पडले म्हणतात, मुलं पडले, शारकडी मुलं, त्यावर काही तुमच्याकडे फोन आले म्हणतात, तर त्यात उपाययोजना काही केल्या का? आता पावसाळा होता त्याच्यात थोडंफार कुठे गड्डा झालेला आहे. आता याच्यानंतर त्याच्यावर चुरी टाकली गेलेली आहे आणि पूर्ण मजबूत झाल्यानंतर सिमेंटीकरण करतो. ग्रामपंचायतला काही हातभार आहे का ह्याच्यात? नाही ना, काही म्हणजे ग्रामपंचायतचं काही लक्ष वगैरे काही? ग्रामपंचायतचं काम नाहीये, NMRDचं काम आहे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.